नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MS सेट CSR नीट केमिकल सायन्स या विषयाचे जे काही प्रिव्हियस क्वेश्चन्स चं ॲनालिसिस आणि एक्सप्लेनेशन विथ थेअरी आपण आजच्या सेशनमध्ये बघणार आहोत. तर आपण सेशन आता सुरू करूया. आपल्याला जर बॅच जॉईन करायची असेल आमची, तर PDK अकॅडमी हा ॲप आपण डाउनलोड करून घ्यायचा. ओके. तर आजच्या सेशनमध्ये आपण पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण डिस्कस करतोय. द डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट फॉर 1 मोलर युरिया, 1 मोलर ग्लुकोज अँड 1 मोलर NaCl आर इन द रेशिओ. तर आपल्याला पहिला जो क्वेश्चन आहे तो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज याच्यावरती आहे आणि त्यामध्ये आपल्याला जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपण इथे प्रश्नामध्ये आहे दॅट इज डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट. डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, द प्रॉपर्टीज विच डिपेंड्स ऑन द नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्स. आता या ठिकाणी 3 सोल्यूट आपल्याला 3 प्रकारचे सोल्युशन दिलेले आहेत, त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे सोल्यूट आहेत. पहिला जो आहे तो युरिया, दुसरा जो आहे ग्लुकोज आणि तिसरा जो आहे NaCl. आता या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस यांच्या तिघांची तुलना करायची आणि त्यांचे डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट बद्दल आपल्याला इथे आपल्याला करेक्ट एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. सो डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट डेल्टा TF इज इक्वल टू KF इंटू M. हे रिलेशन आपल्याला माहिती आहे की डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट इज इक्वल टू KF इंटू M. KF इज नथिंग बट युबिलियोस्कोपिक कॉन्स्टंट. M इज द मोलॅलिटी ऑफ सोल्युशन. हे आपल्याला माहिती आहे, परंतु हे इक्वेशन आपण जर दिस इक्वेशन कॅन बी फर्दर मॉडिफाईड, हे इक्वेशन आपल्याला मॉडिफाईड करावं लागतं. कधी? जर आपल्या सोल्युशनमध्ये इफ देर इज डिसोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स ऑर देर इज असोसिएशन ऑफ मॉलिक्युल्स, आणि ते ज्यावेळेस मॉडिफिकेशन करतो त्यावेळेस आपल्याला ह्या इक्वेशनमध्ये एक व्हॅन्ट ऑफ फॅक्टर आपल्याला इंट्रोड्यूस करावा लागतो. आणि इफ यू इंट्रोड्यूस द व्हॅन्ट ऑफ फॅक्टर, ते इक्वेशन इज मॉडिफाईड लाईक दिस. डेल्टा TF इज इक्वल टू I KF इंटू M. आता आपल्याला इकडे व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I इंट्रोड्यूस करावा लागतो. आपण I ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? जनरली I हा जो आहे, जर नंबर ऑफ पार्टिकल्स सोल्युशनमध्ये सोल्यूटचे नंबर ऑफ पार्टिकल्स आपण सोल्युशनमध्ये घेतले, ते डिसोसिएट नाही झाले किंवा असोसिएट नाही झाली, तर I ची व्हॅल्यू आपण 1 घेतो. परंतु ज्या वेळेस नंबर ऑफ पार्टिकल्स सोल्युशनमध्ये आपण मॉलिक्यूल डिसोसिएट झाला, 1 चे 2 झाले तर I ची व्हॅल्यू आपण 2 घेतो. 1 चे 3 झाले तर I ची व्हॅल्यू व्हॅन्ट ऑफ फॅक्टर I ची व्हॅल्यू आपण 3 घेतो. ओके. तर त्यानुसार आपण जर इथे जर इफ वी राईट दिस, इफ आपल्याला डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉइंट फॉर 1 मोलर यांचा रेशो आपल्याला काढायचा. इफ सपोज डेल्टा TF ऑफ दिस इज फॉर युरियासाठी आपण घेऊया इज टू डेल्टा TF. सेकंड वन इज ग्लुकोज साठी आपण घेऊया इज टू डेल्टा TF दॅट इज फॉर NaCl. डेल्टा TF फॉर NaCl. तर डेल्टा TF फॉर युरिया इज टू डेल्टा TF फॉर ग्लुकोज इज टू डेल्टा TF फॉर NaCl. आपल्याकडे हे रिलेशन आहे I KF M. सो हियर I KF M, here I will write here. आपल्याकडे रिलेशन आहे डेल्टा TF फॉर युरिया, देन डेल्टा TF फॉर NaCl and delta TF for glucose. ओके. तर हियर आपल्याला तिघांची तुलना करायची. ग्लुकोज NaCl, युरिया ग्लुकोज NaCl. हियर डेल्टा TF, दिस इज सपोज हियर ग्लुकोज, हियर इट इज NaCl. ओके. तर यांचा आपल्याला तुलना करायची. डेल्टा TF फॉर युरिया, त्यासाठी आपण व्हॅल्यू घेऊया I KF M
इज टू, दिस इज फॉर युरिया, इथे पण आपल्याला आय के एफ एम, दिस इज फॉर ग्लुकोज अँड दिस इज फॉर आय के एफ एम, दिस इज फॉर NaCl. तर आपण के एफ एम ह्या व्हॅल्यू कॉन्स्टंट हे ठेवल्या, तर आयच्या व्हॅल्यू इथं आपल्याला ओनली द थिंग रिमेन्स आय फॉर युरिया इज टू आय फॉर ग्लुकोज आणि आय जो काय आहे NaCl साठी. वेंटॉप फॅक्टर आयचा रेशो आपण जर विचारात घेतला तर आपल्याला युरिया हा सोल्युशन मध्ये डिसोशिएट होत नाही, त्याचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स सेम राहतात. सो ॲज इट इज आय ची व्हॅल्यू आपण इथं 1 घेऊया. आय फॉर हियर आय फॉर ग्लुकोज, ग्लुकोज सुद्धा पाण्यामध्ये डिसोसिएट होत नाही किंवा असोसिएट होत नाही, त्याची व्हॅल्यू पण 1 घ्यायची आहे. वेंटॉप फॅक्टरची व्हॅल्यू इज टू NaCl, मात्र सोडियम क्लोराईड आपण ज्यावेळेस सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह करतो त्यावेळेस त्याचे 2 आयन्स तयार होतात, Na+ आणि Cl-. तर वेंटॉप फॅक्टरची व्हॅल्यू त्याची 2 येते. सो इफ यू कम्पेअर दिस, सो याच्यापासून आपण जर डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ युरिया इज टू डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ ग्लुकोज इज टू डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ NaCl चा जो रेशो आहे, बाय युजिंग दिस रिलेशन, युजिंग द वेंटॉप फॅक्टर आय व्हॅल्यूज ऑफ दिस, वी गेट 1:1, 1:1:2. This is the, which is the correct option then? 1:1:2. So option C is the correct answer for this. So depression of freezing या तिघांचा आपण जर व्हॅल्यू काढला तर आपल्याला तो किती मिळाला? 1:1:2. Then we'll go to next question. Second question आपण बघूया. Yes, next question is the degeneracy of the energy level that corresponds to energy 19 upon m pi h cross square upon a of a particle in cubic box of length a is. तर this question is based on quantum mechanics. एक क्यूबिक बॉक्स आहे आणि त्याच्यामध्ये पार्टिकल आहे आणि द एनर्जी, त्या पार्टिकलची एनर्जी आपल्याला दिलेली आहे आणि इफ द एनर्जी ऑफ द पार्टिकल, आणि त्याची आपल्याला डिजेनरसी काढायची आहे. यू हॅव टू फाइंड आउट द डिजेनरसी ऑफ एनर्जी लेवल. ह्या एनर्जी लेवलची आपल्याला डिजेनरसी म्हणजे काय? ते डिजेनरसी इज नथिंग बट व्हॉट? इफ डिफरंट different wave function have same energy, that number, how many times different wave functions is having the same energy is nothing but the degeneracy of that system. Okay, the degeneracy जर आपल्याला the particle in cubic box, it is 3D box of length a, तर आपल्याकडे this is, ही एनर्जी तुम्हाला दिलेली आहे. जनरली क्यूबिक बॉक्स मध्ये ज्यावेळेस आपल्याला एनर्जी काढायची असते, the energy is given by this formula, pi square h cross square upon 2 m a square in bracket n1 square plus n2 square plus n3 square. This is the general formula for finding out the degeneracy of particle in 3-dimensional box or cubic box. Here pi is constant, h cross is nothing but what? H cross is nothing but it is h upon 2 pi. Okay, m is the mass of particle, a is nothing but here the length of box, n1 n2 n3, these are the integers or quantum numbers here, n1 n2 n3. Okay, and the given, this is general, but our energy of particle here, it is given, energy is given, we got this 19 upon m pi h cross upon a square. Okay, so it is square here, I will write here square a square like this. So it is given like this, the energy is given, and then we can write here again n1 square plus n2 square plus n3 square. So if we compare these two energies, इथं आपण जर दोन energies compare केल्या, then if we equate this, we get like this. इथं आपण इक्वेट केलं तर 19 upon m pi square
H क्रॉस स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर इज इक्वल टू पाय स्क्वेअर H क्रॉस स्क्वेअर upon 2ma square. So if we cancel the terms, this and here we have the term, इकडे आपण n1 square plus n2 square plus n3 square. इकडे आपण जर हे टर्म कॅन्सल केले, this will get cancelled with this, this will get cancelled with this. So here पाय स्क्वेअर इकडे कॅन्सल होतो, एच क्रॉस स्क्वेअर इकडे कॅन्सल होतो. सो हियर वी आर गेटिंग दिस 2 इकडे आला तर 2 into 19 इट विल बिकम 38 इज इक्वल टू n1 स्क्वेअर प्लस n2 स्क्वेअर प्लस n3 स्क्वेअर. सो बघा इथं आता आपण काय केलं, आपल्याला आपल्याकडे डिजनरसी काढण्यासाठी जनरली वी यूज दिस फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आहे आपल्याला दिलेला आहे, एनर्जीचा एक्सप्रेशन दिस दिलेला आहे. आपण दोन एनर्जीचं कम्पेअर केलं, इक्वेट केलं दोन्हींचं, आपल्याला फायनली वी गॉट n1 कॅन्सल केले, आपण सारखे टर्म्स कॅन्सल केले, आपल्याला मिळाला n1 स्क्वेअर प्लस n2 स्क्वेअर प्लस n3 स्क्वेअर इज इक्वल टू, इथलं 2 आपण 19 ला मल्टिप्लाय केला, इथं मिळाला 38. तर इथं आपल्याला डिजनरसी काढण्यासाठी n1 n2 n3 चे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स घेऊन 38 आपल्याला 38 किती वेळा मिळेल त्याचा आपल्याला इकडे ॲनालिसिस करायचं आहे. तर फर्स्ट इथं जर आपण पहिल्यांदा आपण कॉम्बिनेशन घेऊ, इथं 6 घेतला आपण, 6 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर वी आर गेटिंग 38. आपल्याला 38. 6 चा स्क्वेअर आपण घेतला तो 36 होतोय, 1 चा स्क्वेअर आपण घेतला 1, पुन्हा 1 चा स्क्वेअर 1 घेतला आपण 1, 36 अधिक 1 37 अधिक 1 38 होतोय. तर 6 1 1 चे जर आपण वेगवेगळे कॉम्बिनेशन बघितले तर आपल्याला याचे 3 वेगवेगळे कॉम्बिनेशन्स मिळतील. we'll get 3 different combinations, 6 1 1 1 6 1 ओके, किंवा 1 1 6. त्याचबरोबर आपण जर दुसरा आणखी कॉम्बिनेशन जर बघितला, 38 can be obtained if we are using 5 square plus 3 square plus 2 square. जर आपण 5 चा स्क्वेअर घेतला 25, 3 चा स्क्वेअर घेतला 9, 2 चा स्क्वेअर घेतला 4, तर आपल्याला 25 अधिक 9 अधिक 4 पुन्हा आपल्याला 38 मिळू शकतो. आता इथं 3 n1 n2 n3 च्या तिघांच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या असल्यामुळे हे कॉम्बिनेशन आपल्याला टोटल 6, आपण हे जे कॉम्बिनेशन आहे 6 वेळा आपण ॲडजस्ट करू शकतो. 5 3 2 3 2 5 2 3 5 अशा पद्धतीने. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला जी काही दिलेली एनर्जी आहे, अगोदर 3 वेळा डिजनरेट होते आणि नंतर 6 वेळा जनरेट होते, टोटल 9 वेळा ही एनर्जी डिजनरेट होईल किंवा त्याची डिजनरसी 9 असेल. सो ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन. या ठिकाणी याचं ऑप्शन सी 9 हा बरोबर आहे. सो हियर वी आर युजिंग, आपल्याला दिस रिलेशन पहिल्यांदा आपल्याला जे रिलेशन आहे ते माहीत पाहिजे आणि त्याचा आपण या रिलेशनशी आपण कंपेअर करून डिजनरसी फाइंड आउट करू शकतो. विल गो टू नेक्स्ट क्वेश्चन. A solution with pH 2 is more acidic than with pH is equal to 6 by the factor of. आता आपल्याला दोन सोल्युशन दिलेले आहे, पहिल्याचं pH 2 आहे, दुसऱ्याचं pH 6 आहे आणि आपल्याला त्यांचं तुलना करायची आहे. सो हियर सोल्युशन विथ मोर ॲसिडिक, कुठला त्याच्यामध्ये मोर ॲसिडिक आहे दॅट विल डिस्कस नाउ. सो हियर pH, आपल्याला pH चा फॉर्म्युला माहिती आहे, pH इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन्स. आपल्याकडे फॉर्म्युला आहे मायनस लॉग ऑफ H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. हा जर फॉर्म्युला आपण असा केला, H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस इज इक्वल टू, तो असा होतो 10 raised to minus pH. pH is definition, pH of definition is minus log of concentration of H plus ion. या इक्वेशनचा आपण ह्या याच्यामध्ये कन्वर्जन केलं तर आपल्याला असं मिळतं, कॉन्सन्ट्रेशन H प्लस इज इक्वल टू 10 raised to minus pH. एखाद्या सोल्युशनचं जर pH माहिती असेल तर आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन काढू शकतो.
तर आपल्याला पीएच सोल्युशनचं पीएच दिलेलं आहे. पीएच एका सोल्युशनचं पीएच 2 आहे आणि दुसऱ्या सोल्युशनचं पीएच आहे 4 आहे. सो हियर इफ यू आर गोइंग टू compare the pH of these solutions, then we get this. So here concentration of H plus for pH, concentration of H plus इथं आपण म्हणूया for solution, okay, concentration of H plus is equal to, here this is for suppose 2 आणि इथं आपण म्हणूया 4 pH आपण. ओके, तर इकडे आपण जर 10 रेज टू मायनस pH, इथे 2 -2 घेऊया आपण डिवायडेड बाय इथे 10 रेज टू मायनस pH 4 घेऊया. सो इथे 2 पाहिजे आपल्याला. सो हे थोडक्यात इथे लिहिलं 2, दिस इज 2 pH अँड दिस इज फॉर 4 pH. हा 10 रेज टू वरती आला 10 रेज टू -2, इट बिकम्स इंटू 10 रेज टू 4. तर याच्यामधून आपण जर 10 रेज टू -2 आणि 10 रेज टू -4 सॉरी pH 6, आपण pH 6 घेतो, 2 आणि 6 pH घेतला आपण, वरती आल्यानंतर हा 6 झाला. तर आपल्याला एका सोल्युशनचं pH 2 दिले, दुसऱ्या सोल्युशनचं pH 6 दिलेलं आहे. सो इफ यू कम्पेअर दिस सोल्युशन, देन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस, आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ऑफ सोल्युशन हॅव्हिंग pH 2, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस ऑफ सोल्युशन हॅव्हिंग pH 6 इज इक्वल टू 10 रेज टू -2, कारण pH 2 आहे. इथं आपण 10 रेज टू -6 घेतो कारण pH 6 आहे. इथं वरती गेल्यानंतर 10 रेज टू -6 प्लस होईल, प्लस 6 मधून -2 गेले, हियर इट विल बी 10 रेज टू +4, दॅट इज 10,000. तर द सोल्युशन विथ pH 2 अँड सोल्युशन विथ pH 6 यांचा जर आपण तुलना केली तर that is 10,000. So here we can say that a solution with pH 2 is more acidic than one with pH 6 by the factor is 10,000. D is the correct option. तर किती पटीनं ऍसिडिक आहे, तर 10,000 पटीनं तो सोल्युशन ऍसिडिक आहे. सोल्युशन विथ pH 2 pH हा pH 6 पेक्षा 10,000 पटीने जास्त ऍसिडिक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, येस, पुढचा प्रश्न आहे, an ensemble representing an open isothermal system at constant temperature, volume and chemical potential is known as. म्हणजे आपल्याकडे एक एन्झॅम्बल आहे, which is representing open system, it is representing as a open system, आणि त्याच्या दिस ओपन सिस्टम आहे, आयसोथर्मल म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, आयसो ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर कंडिशन्स काय आहे, त्याच्यामधले जेवढे सिस्टम आहे, टेम्परेचर, व्हॉल्यूम अँड केमिकल पोटेन्शियल. तर आपल्याला असा एन्झॅम्बल की त्याच्यामध्ये सगळ्या सिस्टीमचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि केमिकल पोटेन्शियल कॉन्स्टंट आहे, असा कुठला एन्झॅम्बल आहे, दॅट वी आर गोइंग टू डिस्कस इट. तर एन्झॅम्बलचे प्रकार मुख्यतः 3 प्रकार आहेत, कॅनॉनिकल एन्झॅम्बल, मायक्रो कॅनॉनिकल एन्झॅम्बल अँड ग्रँड कॅनॉनिकल एन्झॅम्बल. सो विल सी वन बाय वन. कॅनॉनिकल एन्झॅम्बल इज द फर्स्ट वन इन विच टेम्परेचर, नंबर ऑफ पार्टिकल्स अँड व्हॉल्यूम इज कॉन्स्टंट. कॅनॉनिकल एन्झॅम्बल म्हणजे कुठले एन्झॅम्बल, त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व सिस्टममध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, नंबर ऑफ पार्टिकल्स कॉन्स्टंट असतील आणि व्हॉल्यूम सगळ्यांची सारखी असेल. ओके, सो दिस इज द फर्स्ट कॅनॉनिकल एन्झॅम्बल. देन मायक्रो कॅनॉनिकल एन्झॅम्बल इज दिस E V. So micro canonical ensemble he V and N. In micro canonical ensemble all the systems will have similar energies, same volumes and same number of particles. Okay, then the next one is grand canonical ensemble. Grand canonical ensemble, here the system with temperature, volume and
chemical potential. Okay, so here third type, mainly there are three examples: canonical, microcanonical and grand canonical. So here grand canonical ensemble are the systems in which temperature is same, constant. All systems will have same temperature, same volume and same chemical potential. Mu is nothing but the chemical potential. While the fourth one, that is isothermal isobaric ensemble. So in this ensemble, chemical potential, isothermal, here temperature is there, pressure is constant here. Okay, so isothermal isobaric ensemble, temperature, pressure is constant here in this case. So if you compare this, the ensemble representing an open system, isothermal system at constant temperature, volume and chemical potential, is only the option A, which is grand canonical ensemble. So option A is the correct answer for this question. Next question, precision of a set of replicate data is described by the term. So precision, आपण जो काय प्रिसिजन असतो, जो काय आपल्याकडे रिप्लिकेट डाटा आहे, जो आपल्या ॲनालिसिस झालं त्याच्यापासून जे काय आपल्याला एकाच ॲनालिस्टचे आपण 4 ते 5 वेळा रीडिंग घेतले, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ आपण टायट्रेशन केलं आणि त्याचे 5 रीडिंग आपल्याला मिळाले. प्रिसिजन ऑफ सेट ऑफ, मग त्यामध्ये प्रिसिजन आपण कसा फाइंड आउट करायचा ऑफ द रिप्लिकेट डाटा इज डिस्क्राइब बाय द टर्म. तर ह्या 4 पैकी आपण कुठला टर्म वापरून त्याचं प्रिसिजन फाइंड आउट करू शकतो, जो काही डाटा मिळालेला आहे आपल्याला त्याचं. सो प्रिसिजन इज नथिंग बट रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ नंबर ऑफ सिमिलर मेजरमेंट्स. रिप्रोड्युसिबिलिटी ऑफ नंबर ऑफ सिमिलर मेजरमेंट्स, एकच टायट्रेशन किंवा एकच प्रकारचे रीडिंग आपल्याला किती वेळा रिपीट होऊ शकतात सारख्या पद्धतीने, दॅट इज ऑब्टेन बाय युजिंग द प्रिसिजन. आता इथं ऑप्शन ए ॲब्सोल्यूट एरर. ॲब्सोल्यूट एरर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला जी काही व्हॅल्यू आपली जी रीडिंग आहे, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, आपण जी काही व्हॅल्यू मोजलेली आहे, मेजर्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, यू विल गेट ॲब्सोल्यूट एरर. त्यानंतर पर्सेंट रिलेटिव्ह एरर. पर्सेंट रिलेटिव्ह एररसाठी आपल्याला काय पाहिजे, दिस ॲब्सोल्यूट एरर. आपल्याकडे जर ॲब्सोल्यूट एरर असेल, ओके, इफ यू डिवाइडेड बाय ट्रू व्हॅल्यू वी गेट द पर्सेंट रिलेटिव्ह एरर. डिटर्मिनंट एरर इज अ टाइप ऑफ एरर. डिटर्मिनंट एरर इज नथिंग बट इट इज अ टाइप ऑफ एरर. सो हे तिन्ही जे प्रकार, तिन्ही ऑप्शन जे आहेत, दे आर रिलेटेड टू द एरर. वी आर इंटरेस्टेड इन प्रिसिजन अँड कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन इज यूजफुल फॉर डिटरमाइनिंग दिस. Coefficient of variation is also called as relative standard deviation. त्याला आपण रिलेटिव्ह स्टँडर्ड डिव्हिएशन म्हणतो. जे काही व्हॅल्यूज आहेत, ॲव्हरेज डिव्हिएशन, फॉर दिस वी यूज ॲव्हरेज डिव्हिएशन अपॉन मीन व्हॅल्यू इंटू 100. जर आपल्याला ॲव्हरेज डिव्हिएशन माहीत असतील, मीन व्हॅल्यू ऑफ रिझल्ट, if you know the mean value of result, we can find out the coefficient variation. तर आपल्याकडे ॲव्हरेज डिव्हिएशन साठी आपल्याला काय पाहिजे, जे काही रीडिंग आहे त्याची मीन व्हॅल्यू फाइंड आउट करून त्याच्यामधून आपण मायनस करून. सो ऑप्शन डी इज द करेक्ट ऑप्शन. प्रिसिजन फाइंड आउट करण्यासाठी आपण कोएफिशिएंट ऑफ व्हेरिएशन किंवा रिलेटिव्ह स्टँडर्ड डिव्हिएशन याचा वापर करू शकतो आपण. सो दिस, in this way we can go. Next question we will go further. So the following Lineweaver-Burke plot is for. आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला Lineweaver-Burke plot हा कशाशी रिलेटेड आहे हे माहित पाहिजे. सो Lineweaver-Burke plot is used in enzyme catalysis reaction. एन्झाइम कॅटलायसिस रिॲक्शन मध्ये आपण यांचा वापर करतो, Lineweaver-Burke plot. So here according to the enzyme catalysis, here if you plot the graph of 1 by V0 versus 1 by S0, then among the following which type of graph the following Lineweaver-Burke plot is for. कशासाठी आपण याचा वापर करतो Lineweaver-Burke plot, that we are going to discuss here. So if you observe this इथे आपल्याला ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन ए इज अनकॉम्पिटिटिव्ह इनहिबिशन, ऑप्शन बी इज competitive inhibition,
option C is non-competitive inhibition, and third one is mega competitive inhibition. So Linear-Burke plot, this type of Burke plot is passing through the same point, though they are coming here, it is observed in competitive inhibition. Competitive inhibition means there is competition between the substrate and enzyme, and this type of graph or this type of plot we get when there is competitive inhibition among the points, among the substrate and enzyme. So this plot, option B, is the correct answer for this option. So in this way we have discussed some questions in this session. Thank you very much. We will discuss in the next session remaining part.